नमस्कार. रिद्धी व्हॉइस स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. वेळेच्या अगोदर अजित साधारण 11 वर्षाचा असेल. सतत हसतमुख चेहरा. त्याच्या चेहऱ्याकडे बघितलं की असं एक सकारात्मक तेज असल्यासारखं वाटायचं. त्याला ना इतर मुलांसारखी मोबाईल गेम खेळण्याची सवय नव्हती, ना तो इतर मुलांसारखा हट्टी होता. पण अजित एका अशा वडिलांचा मुलगा होता जे आपल्या रुग्णालयातील नियमित रुग्ण होते. त्यांचं नाव होतं सुरेश. सुरेशला किडनीचा आजार झाला होता. त्या आजारामुळे त्याच्या दोन्ही किडन्या जवळजवळ निकामीच झाल्या होत्या. त्यामुळे आता तो डायलिसिसवर होता. या प्रक्रियेमध्ये रक्त शुद्ध केले जाते, जे काम किडनी करत असतात. पण जेव्हा ते निकामी व्हायला लागतात, साहजिकच सुरेशला दर आठवड्याला डायलिसिससाठी यावे लागत असे. त्या रुग्णांना ऍडमिट आमच्या अपघाती विभागातून करावे लागत असे. त्यामुळे तिथे अपघात विभागात असताना मी या रुग्णाचे ऍडमिशन प्रक्रियेचे निरीक्षण करत असे. सुरेशला ऍडमिट करायला कुठलीही मोठी व्यक्ती सोबत न येता अजित त्याच्याबरोबर एक जबाबदार व्यक्ती म्हणून येत असे. मला ते पाहून अजितचे खूप कौतुक वाटायचे. अजित सारखीच अजून 10 ते 12 वयोगटातील मुलं, 2 ते 3 मुले, कुणी आपल्या आजीबरोबर तर कुणी आपल्या आजोबांबरोबर येत असे. एक दिवस सुरेशची तब्येत बिघडली. तो सिरियस झाल्याने त्याला अपघात विभागात आणण्यात आले. त्याच्यावर उपचार केले गेले आणि त्याची प्रकृती धोक्याबाहेर आली. पण या सगळ्या दरम्यान त्याच्यासोबत फक्त अजित हजर होता. अजितचा पालक म्हणून, जबाबदार व्यक्ती म्हणून इतकेच नव्हे तर अजित त्याच्या वडिलांची भरपूर सेवा करत असे. वडिलांना जे पाहिजे ते उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत असे. सुरेश मात्र अजितला प्रसंगी शिव्याही देत असे. दर अर्ध्या तासाला सुरेश अजितला व्हीलचेअर आणायला सांगत असे आणि मला इकडे घेऊन चल, तिकडे घेऊन चल असे करत असे. अजित ते देखील आनंदाने करत असे, थकत नसे. पण हे करत असताना सुरेशने अजितला काहीही खाण्यास मागितले. त्याला ते द्यायला उशीर झाला म्हणून सुरेशने अजितला आमच्या समोर नालायक अशी शिवी हसवली. अजितला तशी त्याच्या वडिलांच्या शिव्या ऐकण्याची सवय होती. पण कदाचित त्याच्या वडिलांनी माझ्यासमोर शिवी दिल्याने तो दुखावला गेला. त्याचे डोळे पाणावले. ते माझ्या नजरेतून सुटले नाही. सुरेशला आता वॉर्डमध्ये शिफ्ट केले. थोड्या वेळाने अजित अपघात विभागासमोरून जात असताना मी त्याला हाक मारले. मला अजितबद्दल जाणून घेण्याची खूप उत्सुकता होती. मी अजितला विचारले, काय रे, तू कुठल्या वर्गामध्ये आहेस? अजित म्हणाला, 6वीत आहे मी. मी म्हटलं, तुझ्या बाबांसोबत कोणी मोठा माणूस येत नाही, नेहमीच तूच दिसतोस. अजित म्हणाला, कोण येणार मॅडम? आमच्या घरी माझी आई आणि 2 लहान भावंडे राहतात. माझ्या बाबांना आजार असा आहे की त्यांना सतत दवाखान्यात आणावे लागते. इतक्या वेळेस कोण आणणार? मी म्हणाल, अरे पण तुझी आई मला एकदाही दिसली नाही बाबांसोबत. तूच दिसतोस नेहमी. अजित म्हणाला, आई लोकांची धुणी भांडी करते. ती काम करते म्हणून आमचं घर चालतं. जर ती इथे आली तर आम्ही काय खाणार? मी म्हणालो, अच्छा, तुला राग नाही येत का? तुझे बाबा तुझ्यावर इतके ओरडतात. अजित म्हणाला, माझे बाबा आधी असे नव्हते, पण आजारी झाल्यापासून ते हे असे झाले. सुरुवातीला खूप राग यायचा, पण काय करणार, त्यांच्या बिमारीचा त्यांनाच त्रास होतो. कधी कधी खूप दुखतं, मग ते असे चिडतात. मी म्हणालो, तुझी शाळा? अजित म्हणाला, दवाखाना आलो की शाळेला सुट्टी. मग तुझा अभ्यास? अजित म्हणाला, माझे काही शिक्षक खूप चांगले आहेत. ज्या दिवशी मी दवाखान्यात आलो त्या दिवशी काय शिकवले ते मला जमेल तसे सांगतात. मी म्हणालो, असे आहे तर? अजित म्हणाला, चला बाबा पुन्हा चिडतील, येतो मी मॅडम. म्हणून अजितने तिथून रजा घेतली. मी मात्र स्तब्ध झाले होते. अजितच्या पालकत्वाला बघून परिस्थितीने त्याला इतक्या लहान वयात खूप समजूतदार बनवले होते. अजितचे आणि त्याच्यासारख्या अजून येणाऱ्या मुलांचे शिक्षण नुकसान होत आहे याचे वाईटही वाटत होते. अशा अनोळखी पालकत्वाला माझा सलाम. समाप्त. कथा आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा.